नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शासनामार्फत महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये शासनामार्फत वेळच्या वेळी वेगवेगळे बदल सुद्धा करण्यात येत आहेत। याच बदला संदर्भात आपण वारंवार आपल्या चॅनलवरती अपडेट देत आहोत। अशातच मित्रांनो, काल शासनामार्फत जो जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्या जी आर ची सुद्धा अपडेट मी चॅनलच्या माध्यमातून दिलेली होती। तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर जी आर सांगितला, कशा संदर्भात जी आर होता तो सुद्धा तुम्ही पाहिला। तरी सुद्धा काही लाभार्थी आपल्या जवळ येऊन वारंवार आपल्याला या गॅस सबसिडी संदर्भात विचारणा करत आहेत। 3 गॅस कशा पद्धतीने आपल्याला मोफत दिले जाणार आहेत किंवा या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत या संबंधीची विचारणा वारंवार लाभार्थ्यांकडून आपल्याला करण्यात येत आहे। तर ज्या लाभार्थ्यांना या गॅस सबसिडी संदर्भात अजूनही सध्या सविस्तर माहिती कळेल नाही तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील तुम्ही घर बसल्या मोबाईलवरती पाहू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला गॅस संदर्भात सविस्तर अपडेट सांगायची झाली तर महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही शासनाने नवीन योजना घोषणा करण्यात आली, ज्या अंतर्गत महिलांना दरवर्षी 3 गॅस मोफत दिले जाणार आहेत। आता या ठिकाणी मित्रांनो, गॅस म्हणण्यापेक्षा मी या ठिकाणी 3 गॅसची सबसिडी या महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत वर्ग केली जाणार आहे। म्हणजे संपूर्णतः गॅस भरलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत ट्रान्सफर केली जाणार आहे। आता या रकमेसाठी कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत या संदर्भात या ठिकाणी आता अपडेट घेऊया। तर पात्रते संदर्भात सांगायचं झालं तर मित्रांनो, ज्या महिला उज्ज्वल गॅस साठी पात्र होत्या, म्हणजे ज्या महिलांना उज्ज्वल गॅस अंतर्गत गॅसचा लाभ मिळालेला असेल तर अशा महिलांना शासनामार्फत 830 रुपयाचं अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जाणार आहे। ट्रान्सफर केले जाणार म्हणण्यापेक्षा मित्रांनो, ट्रान्सफर सुद्धा झालेला आहे। भरपूर महिलांना 830 रुपयाचं अनुदान शासनामार्फत ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे। आता नागरिकांमध्ये असे सुद्धा मित्रांनो गैरसमज पसरत आहेत की ही योजना फक्त उज्ज्वल गॅस मध्ये जे लाभार्थी पात्र आहेत यांच्यासाठीच असणार आहे, तर असं काही नाही। उज्ज्वल गॅस व्यतिरिक्त लाडकी बहीण योजनेचा सुद्धा जे लाभार्थी लाभ घेत असतील, म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडकी बहीणचे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे, तर अशा महिलांना सुद्धा या अन्नपूर्णा योजनेचा लाभ शासनामार्फत दिला जाणार आहे। परंतु तो कशा पद्धतीने दिला जाणार आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे। आता मित्रांनो, हा लाभ जो दिला जाणार आहे हा आपल्याला उज्ज्वल गॅस पेक्षा थोडा कमी प्रमाणात असणार आहे। म्हणजेच उज्ज्वल गॅसला जे लाभार्थी उज्ज्वल गॅससाठी पात्र आहेत यांना 830 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत असतील, म्हणजेच उज्ज्वल गॅससाठी पात्र नसतील, तर अशा महिलांना 530 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। तर हा मित्रांनो याच्यामध्ये फरक असणार आहे। म्हणजे आपल्याला जर उज्ज्वल गॅस अंतर्गत गॅस मिळत नसेल तरी सुद्धा आपल्याला शासनामार्फत 530 रुपयाचं अनुदान आपल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि हे अनुदान भरपूर लाभार्थ्यांना मिळालेलं सुद्धा आहे। आता मित्रांनो, याच्यामध्ये शासनामार्फत जो जी आर काल प्रसिद्ध करण्यात आला याच्यामध्ये जे बदल करण्यात आलेले आहेत त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण आता थोडक्यात चर्चा करू। तर जी आर मध्ये या ठिकाणी जो बदल करण्यात आलाय तो सगळ्यात महत्त्वाचा बदल होता, तो म्हणजे पाठीमागे सांगितलं होतं की अन्नपूर्णा योजना अंतर्गत ज्या महिला लाभ घेतील त्यांच्या नावावरती गॅस असणं खूप गरजेचं आहे। तर ही मित्रांनो पाठीमागच्या जी आर मध्ये शासनामार्फत नमूद केलेली अट होती। आता मित्रांनो, जो 2 दिवसापूर्वी जी आर प्रसिद्ध करण्यात आला या जी आर मध्ये शासनामार्फत स्पष्ट असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या कुटुंबातील लाभार्थ्यांच्या नावे गॅस असेल त्यांनी जर महिलांच्या नावे हा गॅस ट्रान्सफर केला तर त्या कुटुंबातील त्या महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। म्हणजे तो जर गॅस कुटुंबातील पुरुषाच्या नावे असेल, त्या पुरुषांच्या नावावरती हा जर गॅस घेतला असेल तर त्यांनी तो गॅस महिलांच्या नावाने ट्रान्सफर केला तर येणारा अनुदान या महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत वर्ग केला जाणार आहे। कारण की मित्रांनो, ही योजनाच महिलांसाठी शासनाने राबवलेली आहे। त्याच्यामुळे जर महिलांच्या नावावरती गॅस आला तर सबसिडी महिलांच्या खात्यावरती शासनामार्फत वर्ग केली जाणार आहे। तसं नमूद सुद्धा मित्रांनो जी आर मध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपल्या जर कुटुंबातील कोणत्या इतर सदस्याच्या नावे गॅस असेल तर गॅसच्या ठिकाणी जाऊन, म्हणजे ज्या ठिकाणचा तुम्हाला गॅस असेल, गॅसची टाकी तुम्ही ज्या ठिकाणी भरत आहात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महिलांच्या नावे हा गॅस जो तो ट्रान्सफर करायचा आहे। गॅस ट्रान्सफर केल्यानंतर ऑटोमॅटिकली या योजनेअंतर्गतची सबसिडी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत राहणार आहे। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। भरपूर लाभार्थ्यांचे, भरपूर महिलांचे आपल्याला वेगवेगळे प्रश्न येत आहेत, त्याच्यामुळे हे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणं गरजेचं होतं। आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत। तर उज्ज्वल गॅस व्यतिरिक्त जरी महिला असतील तरी सुद्धा पात्र आहेत आणि उज्ज्वल अंतर्गत असतील तरी सुद्धा पात्र आहेत। फक्त फरक एवढाच असणार आहे की
या दोन्हींच्या सबसिड्या ह्या वेगवेगळ्या आहेत। या सबसिडी अंतर्गत आपल्या खात्यावरती जर पैसे जमा झाले तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका। जर तुम्ही उज्ज्वल अंतर्गत असाल तर 830 रुपये मिळतील आणि उज्ज्वल गॅस व्यतिरिक्त, उज्ज्वल योजनेअंतर्गत व्यतिरिक्त नॉर्मल पद्धतीने तुम्ही गॅस घेत असाल तर तुम्हाला 530 रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती होती, महिलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, जेणेकरून त्यांना या योजनेबद्दल कोणतीही शंका डोक्यात राहणार नाही। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो।